अंधश्रद्धा किंवा जादूटोना असं काही भानगड लोकांना वाटते, तर ते कितपत खरं आहे? बघा, रेकी हा प्रकार पॉझिटिव्ह एनर्जी. तुम्ही जादूटोना जर घेतला, त्यामध्ये कुठं मिरच्या उतरवणं, लिंब उतरवणं किंवा कापणे, प्राणी कापणे असा प्रकार होतो. ही एक थेरपी आहे. रेकी आपण देत नसतो, ही ब्रह्मांडीय ऊर्जा कॉल करतो, इन्व्होक करत असतो, आपल्यामध्ये घेत असतो आणि दुसऱ्याला ट्रान्सफर करत असतो. यामध्ये इंजेक्शन जसं डॉक्टरच्या आणि पेशंटच्या मधलं माध्यम आहे, रेकी ही तुमच्यातली आणि माझ्यातली माध्यम आहे. मी फक्त जस्ट डायरेक्शन देतो. रेकी ऑटोमॅटिक येते आणि ऑटोमॅटिक काम करते. मी फक्त डायरेक्शन की या व्यक्तीला ठीक कर, याचं आरोग्य चांगलं ठेव, ह्याला ब्रह्मांडीय ऊर्जेच्या कृपेने सुखी ठेव, जे पैशाचे प्रॉब्लेम सुटून दे, जे बाकीच्या बाधा सुटून दे, किंवा चक्र काय असतील इतर अडचणी त्या दूर होऊ दे, एवढं करत असतो. माझ्या हातातून ते प्रसारित होतं. कारण येत असताना क्राउन चक्र, थर्ड आय चक्र, थ्रोट चक्र आणि हार्ट चक्र आणि अजून शोल्डर मधून ते इतरांना देत असतो. असा प्रकार आहे. त्यामुळे यामध्ये जादूटोना हा प्रकार काय नाही, कारण ही शिवशक्ती, दत्तगुरूंची शक्ती.